मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. रे भ्रमरा सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमल दळू रे भ्रमरा. चरण कमल दळू रे भ्रमरा. होगी तू निशाळू रे भ्रमरा. रुडू झुणू रे भ्रमरा. सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. रुडू झुणू रे भ्रमरा. सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. रुडू झुणू रे भ्रमरा. सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. ए भ्रमरा अवगुण सांड. भ्रमर काय करतो, या फुलावरनं त्या फुलावर, त्या फुलावरनं त्या फुलावर, त्या फुलावरनं. तसे मनाला भ्रमराची उपमा देऊन मनाला उपदेश करतात. ते मना अवगुण सांड. मग काय कर, तुला सुगंधच घ्यायचा आहे ना. चरण कमल दलू, पांडुरंगाच्या चरण कमल दलाचा आस्वाद घे, आनंद घे. किती गोड आहे. आणि ज्ञानोबारांच्या साहित्याचं वैशिष्ट्य सांगू. ज्ञानोबारांसारखे जगात दुसरा कवीच होणे नाही, इतकं श्रेष्ठ काव्य आहे ज्ञानोबारांचं. कारण भुंग्याचं जे गुणगुण नाही त्यासाठी ते स्पेशल शब्द वापरले, ऋणू झुणू. असा भुंगा करत असतो बघा. याला चाल लावल्या हृदयनाथ मंगेशकरांनी आणि गायले कोणी, लता दिदी. ही तिघही पराकोटीचे आहेत. हृदयनाथ मंगेशकरांच्या ह्या भुंग्याचा जो आवाज त्यांनी बासरीतनं काढला माहिती आहे का तुम्हाला. भुंग्याचा आवाज लक्षात ठेवा. संगीतकाराचं किती सूक्ष्म लक्ष असतं. नाहीतर आजकालचं संगीत आहे असो. मार्ग काय, मनाला आवरता येत नाही. मार्ग काय, कबीरदासाने गोड मार्ग सांगितला. जीवा मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खींचे कमान तो कहा जाएगा तीर. धनुष्याची दोरी सोडली नाही तर बाण कुठं जाईल. माझे सद्गुरू बाबा तर इतकं गोड सांगायचे. शेजाऱ्याच्या रानात चांगला भुईमुग आलाय. एक ढाळा जर उपटला तर पसाभर शेंगा होती, पोटच भरल. पण शेत कुणाचं आहे. मनाला सांगायचं, तूच जा, तूच ढाळा उपट, तूच शेंगा खा, मी हित आहे. पाप होईल का. लक्षात ठेवा. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खींचे कमान तो कहा जाएगा तीर. मनोमार्गे गेला तो मनाच्या मागे धावल्यामुळं जीव मुकला, संपला. भ्रमर गुंतले
जरी उदीर्ण होय प्राणे परी कमळ दळ चिरून येणे तैसे हे कोवळे पण लक्षात ठेवा. आणि म्हणून मनाला तुकोबाराने गोड उपदेश केला. कारण सुरुवातीलाच मी सांगितलं, बंधनाला कारण ही मनच आहे आणि मोक्षाला कारण ही मनच आहे. जीव मनाचं ऐकतो कसं ते जरा समजून घेऊ. युद्धभूमीवरती युद्ध करणारे नौजवान वेगळे असतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवरती कर्म करणारे, युद्ध करणारे जे नौजवान वेगळे असतात. त्यांना संदेश पोचवणारे जवान वेगळे असतात. त्यांना फक्त एकच काम असतं, वायरलेसवरनं संदेश पोचवणं. सावधान, इकडून बंबारे होणार, फक्त संदेश पोचवणं. या दोन्ही सैन्यांच्यावर नियंत्रण करणारा एक जण आहे, तो कंट्रोल रूम मध्ये बसलाय, तो सेनापती. त्याच्या पाठीमागे कंट्रोल रूम आहे. तिथं बुद्धी नावाची सम्राज्ञी बसलेली आहे. कोण आहे ती? बुद्धी नावाची सम्राज्ञी, राणी आहे या देशाची. आणि त्याच्याही पाठीमागे एक जण बसलेला आहे, तो राजा आहे या देशाचा. कोण? आत्मा. पण आत्मा काय प्रत्यक्ष युद्धभूमीवर येत नाही, राणी काय प्रत्यक्ष युद्धभूमीवर येत नाही. लक्षात आलं का? हे सगळे सूत्र हलवतो कोण? तर सेनापती हलवतो. समजून घ्या. कोण आहे सेनापती? माग कळते का? कोण आहे? बोला मोठ्यानं. मन. आता प्रत्यक्ष युद्धभूमीवर कर्म करणारे कोणातरी कर्मेंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय हे प्रत्यक्ष युद्धभूमीवर कर्म करत असतात. त्यांना संदेश पोहोचवणारे हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि या 10 इंद्रियांना आपल्या आज्ञेत ठेवणारा एक सेनापती आहे, त्याचं नाव आहे मन. आणि बुद्धी फक्त निर्णय देते. तो राजा नुसताच आहे. वास्तविक पाहता सगळ्यांची सूत्र राजाने ताब्यात ठेवायला पाहिजेत, पण राजा सेनापतीच्या अधीन आहे, त्याला काय करायचं? कळतोय का अर्थ? माझं बोलणं कळतंय ना? समजून घ्या. आता युद्ध कसं होतं, म्हणजे कर्म कसं होतं बघा. समोरून सुंदर नौजवान देखणी स्त्री आली. हे सांगितलं कोणी? डोळ्यांनी. डोळ्याने सांगितलं, समोरून सुंदर नौजवान देखणी स्त्री येत आहे. बुद्धी म्हणली क्या बात है, वाह. सेनापतीनं ग बसावं का नाही? त्याला दमच नाही. लगेच कर्मेंद्राला आज्ञा दिली, जावा, जमते का बघा. जमते का? ज्ञानेंद्रियांनी सांगितलं, डोळ्यांनी सांगितलं, समोरून सुंदर नौजवान देखणी स्त्री येत आहे. बुद्धी म्हणाली क्या बात है. सेनापतीला ग बसावलं नाही. लगेच मन नावाचा सेनापती म्हटलं कर्मेंद्रियांना, जमते का बघा. बिचारी कर्मेंद्रिय आज्ञाधारक. ते गेली आणि जाता जाता कोपरा मारला कोपरा. जसा कोपरा मारला तसं कर्म. दंड आहे. कदाचित आमच्या कायद्यामध्ये थोडंसं मागं पुढं होईल, पण भगवंताच्या कायद्यात ते मागं पुढं होत नाही. तो दंड कसा मिळतो? जाता जाता कोपरा मारला, पाप तयार झालं, कर्म घडलं, पाप तयार झालं आणि पापाचा भोग तयार झाला. तो भोग कसा मिळाला? पायातला उच टायचा सांडल निघाला, गाल पडा फाडकून बसला. पाप कर्म घडलं, दंड देहाला मिळाला. तो
तुकोबरायांचा इतका गोड अभंग आहे याच्यावरती. पापाचे संचित देहासी दंड, पापाचे संचित देहासी दंडन, पापाचे संचित देहाशी दंडन. देहाला दंड झाला बघा, हा दृष्टांत तिथंच ठेवा. प्रपंचामध्ये दुःख झालं, देहाला दुःख झालं की आम्ही काय म्हणतो, देवालाच बघावलं नाही, आमचं चांगलं चालेल त्याला काय बघावलं. बाबा रे तुकोबराय सांगतात, पेरू कडू जिरे मागू अमृत फळे. अर्क वृक्ष केळी कैसे, ते रुईच्या झाडाला केळासारखा म्हणून काय जाऊन खाता का ते. तेच मग सांगितलं, बाबळची झाडं लावली आंबा मिळेल का. म्हणून तुकोबरायांनी त्याला पर्याय सांगितला. बाबा रे, जे प्रपंचामध्ये जे संसारामध्ये आम्ही दुःख भोगतो त्याला कारण कोण आहे, देव नाहीये, त्याला कारण मन आहे. तुका म्हणे देवा वरी कारू सावे, 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 मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, पेरू कडू जिरे मागू अमृत फळे, पेरू कडू जिरे मागू अमृत फळे, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, पेरू कडू जिरे मागू अमृत फळे, पेरू कडू जिरे मागू अमृत फळे. तुका म्हणे देवावरी कारोसावे मनासी पुसावे. अरे म्हणून तुकोबराने तुम्हा मला उपदेश न करता केलाय कुणाला. नको नको मना गुंतू माया, नको नको मना गुंतू माया, काळ आला जवळी ग्रासा म्हणा. बाबा रे, माया जाळात गुंतू नको, कारण घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे. बर हे प्रत्येकासाठी आहे बरं. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना.
समर्थांचा आहे. घटका गेली, पळे गेली, सेकंदानं, मिनिटानं, तासानं, नाही का, दिवसानं, आठवड्यानं, महिन्यानं, वर्षानं, हळूहळू हळूहळू हळू काळ कातरायला लागलाय. नको नको म्हणा. काय मंडळी म्हणतील, महाराज बरं झालं प्रपंचाचा वीट आला होता. तुम्हीच म्हटल्या गोंतू माया, नको नको म्हणा गोंतू माया. उद्यापासून आपलं प्रपंच सोडतून पताका घेतो. बरोबर आहे का? संतांचं सांगण्याच्या पाठीमागचा अर्थ समजून घ्या. जीव संसारामुळे दुःख भोगत नाही, संसाराच्या आसक्तीमुळे दुःख भोगतो. जीव प्रपंचामुळे दुःख भोगत नाही, प्रपंचाच्या आसक्तीमुळे दुःख भोगतो. जीव सगळ्या सोयऱ्यांमुळे दुःख भोगत नाही, तर आसक्तीमुळे दुःख भोगतो. जीव पैशामुळे दुःख भोगत नाही, तर पैशाच्या आसक्तीमुळे दुःख भोगतो. जीव प्रॉपर्टीमुळे दुःख भोगत नाही, त्या प्रॉपर्टीच्या आसक्तीमुळे दुःख भोगतो. आणि म्हणून तुकोबारांनी शब्द किती व्यवस्थित वापरलाय, गुंतू माया जाळी. मायेचा त्याग करू नकोस, पण माया जाळ जो आहे, जी आसक्ती आहे, त्या आसक्तीपासून दूर राहा. विठ्ठल. जर संसार सोडायला सांगितले असते तर त्याने संसार केलाच नसता. बरं केला तो केला, उत्तम केला प्रत्येक संतांनी. आमच्या दृष्टिकोनातून संतांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तो बदला. आम्हाला वाटते संत कसे असावे, दीन, दुबळा, गरीब, लाचार, बस म्हटलं की बसावा, उठ म्हटलं की उठावा, नाही का, एका गालात मारले की दुसरा गाल पुढं करणारा असावा, मेलेली मडी जिवंत करणारा असावा, चमत्कार करणारा असावा. हा आमचा दृष्टिकोन आहे संतांकडे बघण्याचा. एखादा आलिशान कार मधनं उतारला की लोक बाहेरून धंदा का मस्त चालले, नाही. मी नेहमी सांगत असतो, हाही प्रपंचच आहे. काय बरं, एवढं आलिशान मांडव, एवढं सुंदर सिस्टीम कशासाठी लावली हो? गरज काय? 2 कर्ण मारला असता, एक फटका तंबू टाकला असता, काम झालं असतं. पण हे कशासाठी आहे? हा प्रपंचच आहे ना. मग हा खर्च कशासाठी? आनंद भोगवण्यासाठी. भगवंताने अर्जुनाला उपदेश करताना असं दीन आणि दुबळेपणा उपदेश केला नाही. आणि कुठे केला? बैलगाडीत. कुरुक्षेत्रावरती सोन्याच्या रथात, आणि जास्त रथाला हिऱ्या माणिकेचे झालरी होत्या, अशा रथात भगवंताने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मगाशीच सांगितलं, पैशामुळे दुःख होत नाही, तर पैशाच्या आसक्तीमुळे दुःख होतं. कोण म्हणतं पैशापासून आनंद घेऊ नका? ही सगळी साधनं आनंद प्राप्तीसाठीच आहेत. आणि म्हणून संतांकडे बघताना मगाशी सांगितल्याप्रमाणे बघू नका. कारण तरी प्रपंच रचना भोगून त्या गेली, अनासक्त राहिले ते. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, एक माऊली इतकी गरीब, तिला शेजाऱ्याने मैत्रिणीचं श्रीमंत मैत्रिणीच्या लग्नाचं निमंत्रण आलं. श्रीमंत मैत्रीण, ह्या बिचाराला कोडं पडला, आता त्या लग्नाला तर जायचं, आता कशी जाऊ बाई मी? का? माझ्या गळ्यात फुटका मणी नाही, इतकी माझी दयनीय अवस्था. म्हणून ती शेजारणीकडे गेली आणि शेजारणीच्या मैत्रिणीला म्हणाली, बाई ग, तुझ्या गळ्यातलं ते 3 तोळ्याचं गंठण आजच्या दिवस देतीस का? लग्नाला जाते, अक्षता टाकून परत येते, तुझं तुला डाग देऊन टाकते. त्या शेजारणीनं आपला 3 तोळ्याचा गंठणचा डाग दिला, तिनं तो घातला आणि लग्नाला गेली. आजकालचे लग्न आपण बघतोय, दागदागिन्यांचंच प्रदर्शन. इतर महिला होते, त्या महिलांचे दागिने पदराच्या वरती होते, आणि या माऊलीचा तो दागिना पदराच्या आत होता. कारण सांगा.
इतरांच्या पदराच्या वरती होते आणि त्या माऊलीच्या पदराच्या आत. काय कारण असावं? तिला माहीत आहे हा दागिना आपला. तसं मायबाप हो, हा दागिना दिलाय ना भगवंतानं, हा आपला नाही, झाकून ठेवावा. लय उदो उदो करू आणि या दागिन्याबरोबर जोडलेली जी दागिने आहेत त्या नाव प्रपंच, तो बी आपला नाही आहे. यालाच म्हणतात अनासक्त राहणं. विठ्ठल. हो, आणि म्हणून आता गंमत बघा, तुकोबराय म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी, आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका. दोन संतांमध्ये एवढी भिन्नता का? बरं, वैशिष्ट्य बघा, ज्यांचं लग्न झालं नाही ते म्हणतात आधी प्रपंच करावा. ज्यांचं लग्न झालं नाही ते म्हणतात अवघाची संसार. गंमत आहे. ज्यांची दोन दोन झालीत ते म्हणतात नको नको म्हणा. याचा अर्थ असा नाही. संतांचं सांगणं बघा, संतांच्या सांगण्या पाठीमागचं मर्म बघा. ज्याचा प्रपंच नेटका त्याचा परमार्थ नेटका. विठ्ठल. आम्ही पंढरपूरला निघालोय. पत्नीनं म्हटलं पाहिजे कारभारी निश्चिंत पंढरीला जा, मागची चिंता करू नका, आम्ही सांभाळतो सगळं. हे कुणी म्हटलं पाहिजे? पत्नीनं म्हटलं पाहिजे. पण ती कधी म्हणील? आम्ही ज्यावेळेला पुरवू त्यावेळेला. हे दिवसभर बोंबलं हिंडतोय गावातनं, वारी आली की पताका घेतला निघाले कुणीकडे? पंढरीला. बायको म्हणते कारभारी कुठं चाललाय? पंढरपूरला. अहो पण आमच्याकडे बघा जरा, पोटा पाण्याचं काय. नाव काढू नका, तोंड जाळा तुमची. वैताग आलाय तुमचा, नको तो संसार. रात्री ऐकलं नाही बाळकृष्ण महाराजांनी काय सांगितले? नको नको मना गुंतू माया. झेपत नाही. संसाराचा वैताग आलाय. ही वैताग कधी आला पाहिजे माहितीये का? लग्नाच्या आधी. त्यावेळेला आम्ही डोळं झाकून बावल्यावर पाठ. आणि असं काय गंधर्वाच्या तोऱ्यात असतो बरं का. जणू काय जगात ह्याच पहिलं लग्न आहे, अशा आविर्भावात असतो. दोन झाली, संसार झेपना, तोंड जाळा. अरे खरं सांगू का, परमार्थाकडे लोक वळतात कधी माहिती आहे का? घरचं झेपना की मग ह्यांना वारी आठवत. आणि 95% असलीच वारीला आहेत. शोध घेऊन बघा तुम्ही. त्याला जर विचारलं काय वर्षभर करतो, काय नाही आपलं कार्य करताय. मी कशाचा कार्य करता? अवघड आहे हो. प्रपंच आधी नेटका का करावा? की जेणेकरून तो परमार्थाला आडवा येऊ. बायकोनं म्हणावं कारभारी निश्चिंत पंढरीला जा. ज्याच्या ध्येयासाठी निघालाय, ज्याच्या प्राप्तीसाठी निघालाय, तोच तेवढा लक्षात ठेवा, मागची चिंता सोडा. हे कधी मुखातून बाहेर पडेल? ज्या वेळेला आम्ही व्यवस्थित पुरवू त्यावेळेला. विठ्ठल. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, प्रपंच कधीही पूर्ण होत नाही. प्रपंच कधीही पूर्ण होत नाही. जो होत नाही पूर्ण, त्याच्याच पाठीमागे आम्ही पूर्ण करायला लागलोय का नाही? जर प्रपंच पूर्ण होत असता तर टाटा, बिर्ला, अंबानी थांबली असती. पण झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांचं काम चाललंय. काय म्हणतो कळतंय का? प्रपंच कधीही पूर्ण होत नाही. तुम्ही बघा, होतो पूर्ण तो परमार्थ. तो एकदा गवसला, तो एकदा सापडला, की परमार्थ पूर्ण झाला. विठ्ठल. हो. आणि म्हणून प्रपंच नेटका करत असताना परमार्थामध्ये जशी श्रद्धेची गरज आहे, जशी भावाची गरज आहे, तशी प्रपंचामध्ये प्रेमाची गरज आहे. कळते का मी काय म्हणतोय? कुठलीच गोष्ट मनासारखी होत नाही प्रपंचातली.
कुणालाच बायको मनासारखी मिळत, कुणालाच नवरा मनासारखा मिळत. जो मिळालाय तो तडजोडीनं. प्रपंचाचं दुसरं नाव आहे तडजोड, ऍडजस्टमेंट. ते काय शर्ट नाही माप चुकले बदलून द्या, काय बरोबर आहे का नाही? स्वीकार आहे, एकदा स्वीकारलं की स्वीकारलं, त्याला दुसरा मार्ग नाही. आणि मग काय करायचं, होत नाही. माझ्याकडे बरेच जण येतात, म्हणजे खरं सांगू का महाराज, गड्याला गाठणे काय झालं, काय बायको कजाग मिळाली. तू कुठनं गंधर्वाच्या तोंडातनं पडलायस, तिच्या दृष्टीने तू बी कजाग आहेस. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपंच जर सुरळीत चालावा असं वाटत असेल, हो, तर आम्ही दुःख का बघतो? प्रपंचातल्या यातना, मुख्य यातना कुठल्या? माझं ऐकत नाही. बापाचं ना पोराचं न पटायला 99% कारण एकच आहे, पोरग माझं ऐकत. अरे बापाने म्हणायचं, बाप काय माझं ऐकत, माझ्या नशिबाला कसं आलंय कोणास ठाऊक. प्रत्येकाला काय वाटतं की माझं ऐकलं पाहिजे, मी जसं करतोय तसं त्याने फॉलो केलं पाहिजे. नाही होणार. आता ही गोष्ट गांभीर्य नाही का? माझं मी मत दुसऱ्यावर लादण्यापेक्षा मी पाठीमागून कुठून आलोय, माझ्यावर कुठल्या कुठल्या जे जन्माचे संस्कार आहेत, काय म्हणतोय मी, किती जन्माचे किती योन्या फिरून आलोय मी, मला माहित आहे का? या आत्म्यावर कितीतरी योनीचे संस्कार आहेत. मला एक दुसरा आत्मा भेटला बायको नावाचा, संसार सुरू झाला, पण त्या आत्म्यावर तिचे किती संस्कार आहेत पूर्वजन्माचे. हा संसार करता करता तिसरा आत्मा आला पोरगा नावाचा, त्याच्यावर किती जन्माचे संस्कार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, असं समजू नका की आम्ही जन्माला घातला म्हणजे तो आहे, नाही. त्यानं तुमच्या गर्भाची आवश्यकता प्राप्त करून घेतली, तुमचं गर्भ त्यानं घेतला, हो, पण तो आत्मा कुठून आलाय हे तुम्हाला माहित नाही. आम्ही आत्म्याला जन्म देत नाही, आम्ही मनुष्य देहाला जन्म देतो. लक्षात ठेवा, आत्मा हा तो देह स्वीकारतो आणि त्या आत्म्यावर अनंत जन्माचे संस्कार झालेले असतात, आणि म्हणून घरात पटत नाही. पटायचं जर असेल तर एकच गोष्ट करावी, प्रत्येकानं एकमेकाची बाजू समजून घ्यावी. बायको माझं ऐकत नाही, बायकोच्या जागेवर आपण राहून बघायचं. नवरा माझा ऐकत नाही, नवऱ्याच्या जागेवर आपण राहून बघायचं. कोडी तिथं सुटलेले आहेत. आणि प्रेमानं जग जिंकता येतं, नवरा बायको का जिंकता येत नाही? बरोबर आहे का? जग जिंकता येत, नवरा बायको का जिंकता येत नाही? ते मगाचा दृष्टांत अर्धा राहिला. म्हटलं महाराज बायको कशात मिळाली, का लय भांडती. अरे प्रेमानं बोल, आनंदानं बोल जरा, नाही का? कौतुक कर. तुला कौतुकाची गरज वाटते का नाही? तुला वाटतं का नाही माझं कौतुक व्हावं, एवढा मरतोय, काम करतोय. तसंच तिलाही वाटतं. ती दिवसभर मरत असते, घरात काम करत असतील का? तिला बी जरा प्रेमाचे 2 शब्द बोल. दिसायला कशी का असना म्हण, कारभारने क्या बात है, हा करीना कपूर बी तुझ्या पुढे पिके आहे बघ. काय अडचण आहे? फुकटचं बोलायला काय प्रॉब्लेम आहे का? बरं का शब्द काय पैसे देऊन आणायचे नाही. स्वयंपाक कसा का होईना, कारभारने क्या बात आहे, काय तुझ्या हाताला चव आहे का, क्या बात आहे, काय स्वयंपाक झालाय आज, असं म्हणता महाराज. मग भांडणं होणार नाहीत, अजिबात नाही. नक्की. मग किंवा भारावून आवेशात घरी गेला ते गेला, गिळायच्या वेळेतच गेला. आता हे दररोज ह्यांचं खटकाखटकी सुरू. जसं बायकोने त्याला बघितलं, आलं किमितार खादीला कारण, धरणेला भार ह्याला लावला चुलीला. आलं ते डायरेक्ट पाटावर बसलं. नेहमीप्रमाणे बायकोनं भाजी भाकरी वाढली, ताट फुरं सगळं खा मिळत या मोडत या.
आता महाराजांनी सांगितले प्रेमानं जग जिंकता येत नाही का. मग भाकरीचा घास मोडला, भाजी घेतली, तोंडात घातली, बायकोला म्हणाला कारभार नाही, आहा काय भाजी झाली आज, क्या बात आहे. बायकोला कौतुक वाटावं का नाही. तिनं लाटणं घेतलं आणि बडवायला सुरुवात केली. ह्यो म्हटला ग का मारतीयस, अगं कधी तुझं कौतुक करतोय मी. ती म्हटली मुडद्या, दररोज स्वयंपाक करते तेव्हा नावं ठेवतेस, आज शेजारणीनं दिलेली भाजीला गोड म्हणतेस वय. धू धुतला. हे लागलं रडायला. नका म्हणलं अवघड झालं, महाराजांचं बी काय पर्यायचं. ही म्हटली पिढा ज्याच्याकडनं आणले त्यालाच फोन लावा म्हणून सासऱ्याला फोन लावला, मामाजीला. मामाजी अहो कसली पोरगी दिली, असं कुठं असतं. मारती अहो म्हणलं मला, ते मीच भेटलो मी तुम्हाला. तिकडनं सासऱ्याचा रिप्लाय आला, जावय बापू जे फळ तुम्हाला दिलंय त्याचं अख्खं झाड मी घरात सांभाळतोय, घ्या गोड मारून. विठाला एका फळानं काय फरक पडतो. घरोघरी मातीच्या प्रपंच कधी पूर्ण होत असा प्रेमानच घ्यावा लागतो. नको नको मना गुंतू माया. मला वाटते वेळ झालेली आहे. किती वाजले? हा, एक 10 मिनिटं देता? 10 मिनिटं. हाताने टाळीन मुखाने भजन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. बाबा कीर्तन मर्यादा मोडू नका, जरा बसा. दोष त्या जीवांचा नाहीच आहे. आमच्यासारख्या काय मंडळीने काय केलं, ठोबा रखुमाई ज्ञानोबा माऊली जय विठ्ठल निघाला. ही सवय लावून ठेवली आम्ही नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतं बहुतेक ठोबा रखुमाई झालं म्हणजे बहुतेक पडदा पडला. मायेचा विषय समजून घेऊन नको नको मना गुंतू माया. माया म्हणजे काय? मायाबद्दल जर बोलायचं म्हटलं, मायेबद्दल ज्या वाचन बोलतो, ज्या मुखानं बोलतो, ते सुद्धा भांडवल कोणाचं आहे? मायेचंच आहे. ज्याचा आधार घेऊन बोलतो हे भांडवल सुद्धा मायेचंच आहे. जीव मायेमुळं दुःख भोगतोय, मायेच्या ममत्वामुळे दुःख भोगतोय. जीवाच्या आणि देवाच्या मध्ये कोण आहे तर पातळ पडदा आहे, तो म्हणजे मायेचा. भगवंताने गोड उदाहरण देताना दिले की अर्जुना, स्वमायेचे आडवस्त्र लावून खेळवी नाना सूत्र, बाहेर नटी छाया चित्र लक्ष चौराई. स्वमायेचे आडवस्त्र ह्या विश्वाची रचना करत असताना, पालन पोषण करत असताना मी कशा पद्धतीने अर्जुना या गोष्टी करत असतो ऐक. स्वमायेचे आडवस्त्र, मायेचा पडदा मी आडवा लावलेला आहे. लावून खेळवी नाना सूत्र. आपण कठपुतळीचा खेळ 30-40 वर्षापूर्वी कठपुतळीचा खेळ होता, माहित आहे का? त्याला दोऱ्या बांधायच्या बाहुल्याला आणि ते नाचवायचं.
लावून खेळवी नाना सूत्राने बाहेर नटी छायाचित्र लक्ष चौऱ्याऐंशी. सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचवी सभे भितरी परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे. का कळून देत असे तर मायेचा पडदा अडवायल्यामुळं. तसं देवाच्या आणि जीवाच्या मध्ये फक्त मायेचा पातळ पडदा आहे. तो एकदा बाजूला केला. बाजूला करणं म्हणजे काय समजणं ओळखणं आणि जाणणं. तो एकदा बाजूला केला की देवाच्या जीवाच्या मध्ये काहीच अंतर नाही. पण ज्ञानोबारांनी त्याच्याही पुढे जाऊन गोड उदाहरण असं दिलेलं आहे. गायीच्या स्थानाला गोचिड चिकटली असते. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदरा आड परी अभेरुणी गोचिड अशुद्ध काय नशिविते. पाहे पा दूध पवित्र आणि गोड उपमा देताना सुद्धा दुधाला पवित्र आणि गोड आहे. पण ती गोचिड मात्र ते पडदा फाडून दूध न पिता त्या पडद्यातलं रक्तच पित असते. तसं या मायामध्ये विषय आहेत. मायामध्ये काय आहेत? रूप रस गंध स्पर्श आणि शब्द हे विषय आहेत. इतर जीवांना ते एक एकच विषय आहेत. पण या नरदेहाला 5-5 विषय दिलेले आहेत. आणि त्यामुळं विषय ओढी भरले जीव. देवाकडे ते लक्षच द्यायला तयार नाही. आणि त्याच्या पाठीमागचं एक कारण महत्वाचं असं आहे की भगवंतापर्यंत जी पोचू देत नाही ती माया. का पोचू देत नाही? तिच्या चंचल स्वभावामुळं ती आपलंच अस्तित्व आपलाच टेंबडा पुढं मिरवत असते. ती चालते देवाच्याच जीवावर. म्हणून मगाशी मी ओवी वापरले स्वमायेचे. स्वमाया म्हणजे माझी माया. म्हणजे भगवंताशिवाय ती जगूच शकत नाही. तरी सुद्धा ती देवाच्या पुढे किती टेंबडा मिरवते. मुक्ताबाईने तर इतका गोड अभंग लिहिलेला आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. हो तिने गिळिले सूर्यासी. हो मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. मुंगी म्हणजे माया आणि सूर्य म्हणजे भगवंत. तुमच्या आमच्या दृष्टीनं ती मुंगी उडाली तिने सूर्यालाच गिळून टाकला. कळते का? जनार्दन महाराजांनी तरी त्याच्याही पुढे जाऊन इतकी गोड भारुडलेला आहे मायावरती. त्या मायेनं काय केले? तुम्ही आम्ही सोडा. हरिहर ब्रह्मादिकापासून किडा मुंगीपर्यंत सगळ्यांना तिने भुरळ पाडलेले. माया गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. हे गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. हो रे हो रे. गतकाळी आली आमुच्या घरा. तिने मांडीला हा पसारा. भुलविले ब्रह्मादी हरिहरा या गतकाळीने. कळते का? गतकाळी आली आमच्या घरा. तिने मांडीला हा तो पसारा कोणाचा आहे? आणि भुलविले ब्रह्मादी हरिहरा या गतकाळीने. त्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात आधी नव्हती बळे आली घरी येऊन मालकीन झाली. तिने शुद्ध कुळे विटाळली या गतकाळीने. माया गतकाळी ग माया गतकाळी ग गतकाळी. हा हे गतकाळी ग गतकाळी. माया गतकाळी ग गतकाळी. हो रे हो रे. झालं का तुमचं? आधी नव्हती बळे आली. आधी होती का ती? नव्हती. मग आधी कोण होतो? आपण होतो. आता आपण म्हणजे देहानं धरू नका. आत्मस्वरूपानं आपण एकटेच होतो. त्याच्या स्वरूपात लीन होतो. एकटेच होतो. पण गंमत काय झाली? आधी नव्हती पुन्हा बळे आली. जुरायतीनं आली. घरी येऊन मालकीनं झाली. ती तर कशी मालकीनं झाली? आम्ही पूर्वी कसं होतो?
आम्ही आधीचे ना मधीचे, आम्ही देवाजींच्या आधीचे. जेव्हा नव्हते पवर पाणी तेव्हा होतो निरंजनी. जेव्हा नव्हता दुमदुम काळ तेव्हा होतो शून्याकार. कोणीच नव्हतं. गमतीने मी राजेश खन्नाचे गाणं म्हणतो. मुसाफिर हूं मैं यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. काय होते रे? ते मी असलं की घाबरतो जास्त. प्रत्येक ठिकाणी तिची अडचण हीच होती का मी बी त्याच्याच जातीच आहे. माझा बी ध्वनिमुद्रणाचा व्यवसाय, माझाही ध्वनी व्यवस्थेचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते दादाच्या पुढं ऑपरेट करायचं म्हटलं की ते घाबरू नकोस, बिनधास्त कर. मुसाफिर हूं मैं यारो, ना घर है ना ठिकाणा, मुझे चलते जाना है. कधीपासून ओले आम्हाला माहित नाही, पण आमचा वाटचाल चालू आहे. हे महाराज एकटंच निघालं होतं, एकटंच. मागणं हाक आले, महाराज थांबा जरा. मागणं हाक आली. महाराजांनी वळून बघितलं तर मागणं एक बाई लाकडी पेटी फरफटत आणत होती. पेटी घेऊन महाराजाजवळ पोचली. बया कवादरनं हाक मारते, आपली सातारी भाषा बर का. कवादरनं हाक मारते, बया तुमचं लक्षच नाही, दर्शन द्या. महाराजांनी पडा 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 राम. ते म्हणले काय करताय? भोलविले ब्रह्मादी हरिहरा. महाराज कुठल्या झाडाचं पान? काय करताय? काय नाही. मग माझं एक काम करता का? हो. ही माझी पेटी जरा सांभाळता का? माझी एक वस्तू घरी राहिली ती घेऊन येते. महाराज म्हटलं सांभाळतो की. हिनं महाराजाच्या ताब्यात पेटी दिली, पदराचा झटका दिला, बाय टाटा. ही आपला उभा देत. ही जी गायब झाली, आता येईल मग येईल, ही काय येईनाच. दुसरीच आली, म्हणजे पोलीस गाडी आली. आली पोलीस गाडी. फोपाटा उडवत पोलीस गाडी आली. ते बुवाला पिटी सकट 3-4 येडं मारलं. गाडी थांबली. एक इन्स्पेक्टर 2 हवालदार उतरले. पेटीकडे बघितलं, बुवाकडे बघितलं. बुवा पेटी कोणाची? ह्याला कोडं पडलं. बरं माझी म्हणावं तर माझी नाही, बरं नाही म्हणावं तर हे घेऊन गेलो त्या बाईला काय देऊ? हे आपलं पडलं विचारात. इन्स्पेक्टरनं जरा मोठा होता. बुवा पेटे कोणाचे? पेटी वय पेटी वय पेटी वय पेटी वय. तिथंच त्याची प्लेट अडकली. जरा मोठा आवाज काढून पुन्हा इन्स्पेक्टर म्हणला, बुवा पेटे कोणाची? ह्यो मनात म्हणलं का आत्तापुरती माझे म्हणूया, म्हणजे ही पिढा जाईल आणि त्या बाईची बाईला पेटी देऊन टाकू. भाबडे पण आहे का नाही त्याचं? अरे बुवा पेटी कोण? पेटी माझी. पेटी माझी म्हणलं ना अडकलं. बुवा पेटी तुझी? हो. त्याला होतो कुलूप, चावी दे. इन्स्पेक्टरनं चावी मग ह्याच्याकडे आहे का चावी? नाही. अरे बुवा चावी दे. चावी नाही माझ्याकडं. पेटी तुझी, चावी नाही. लबाड दिसतोय तो, तसा ऐकणार नाही. पोलीस गाडीत घाला. पेटी सकट बुवा पोलीस गाडीत. बरं का पोलीस गाडीत गेले ते सांगा बघू जरा. उत्तर द्या की माग. माझी म्हटल्या नेहला त्याला पोलीस स्टेशन मध्ये. बुवा पेटी कोणाची? माझी. अरे चावी दे की. माझ्याकडं नाही. हे तसा ऐकणार नाही, लबाड आहे. टायरात घालून मारला. टायर मध्ये घातला आणि टाचा फोडल्या. त्याच्या बोंबाला दोन वाचवा. अनेक यातना यम करवी
सोडविल तेथे तुझला, कोण सोडविल तेथे तुझला, कोण सोडविल तेथे तुझला, कोण सोडविल तेथे तुझला. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. माझे म्हटलास वरती गेल्यावर अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुला. टायरात घालून मारला. अरे बुवा पेटी माझीच आहे. अरे चावी माझ्याकडं आहे का त्याच्याकडे चावी नाही. हे म्हणले तसं ऐकणार नाही. मग लोखंडाच्या हरभरा उघडा करून लाटा ह्याला. हरभऱ्यावर लाटला. अरे बुवा पेटी कुणाची माझी आहे, चावी माझ्याकडं. ह्याला म्हणली मिरच्याची धुरी द्या. अनेक यातना केल्या. हे काय ऐकायला तयार नाही. शेवटी इन्स्पेक्टर म्हणतात टाळा फोडा. बुटाची लात घातली, टाळा फोडला, झाकण उघडलं. हा दृष्टांत आहे बरं. सिद्धांत मी तुम्हाला 2च मिनिटात सांगणार आहे. हा दृष्टांत आहे. आणि या आजच्या कीर्तनाचा हा दृष्टांत म्हणजे अर्क आहे. जाताना हेच घेऊन जायचं. टाळा फोडला, झाकण उघडल्याबरोबर काय दिसलं पेटीत? त्या कागदाची रद्दी, कपड्याच्या चिंध्या. एक 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 काढलं बाहेर. बरोबर पेटीच्या मध्यभागी 2.5 महिन्याच्या बाळाची हत्या केली होती. जसं ते बघितलं, अरे बुवा पेटी कोणाची? ओ माझे नाही. आता तू किती माझी नाही म्हण, तुझ्या यातना सुटलेल्या जीव यातना का भोगतोय? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बघूया किती जाणकार आहे तुम्ही. 2च मिनिटात सेवेला पूर्ण विराम देणार आहे मी. हाक कुणाची आली? महाराज हाक कुणाची आली? मोठ्यानं बोला. शाबाश. आम्ही एकटेच होतो. हाक मायेची आली आणि पेटी आमच्या ताब्यात दिली. कुठली पेटी? मनुष्यदेह नावाची पेटी दिली आमच्या ताब्यात. कळला का अर्थ? मनुष्यदेह नावाची पेटी दिली. आणि चौकशी सुरू झाल्यानंतर हे कुणाचं आहे? आपलं आहे का? आपलं नसताना माझं म्हणतोय. यालाच म्हणतात ममत्व आणि ममत्वाचं दुःख. यालाच म्हणतात मायाजाळ. तुकोबऱ्यात तेच सांगतात, नको नको म्हणा. यालाच मायाजाळ. हा देहही माझा आणि या देहाबरोबर जोडलेली बी माझी, त्यामुळं दुःख भोगलं. कुलपाची चावी मागितली. चावी ऐक होती का त्याच्याकडे? ती चावी कुठली? ती चावी कुठली? ह्या पेटीला 9 दारं आहेत. ह्या पेटीला दारं किती? 9. पण महत्वाचं दार म्हणजे 10वं दार. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. महत्वाचं दार म्हणजे मी परमात्मा दुसरा करुणी ठेविले 10वे द्वारा. मी कुठं राहतो? 10व्या दाराच्याच ठिकाणी. आणि त्याची अनुभूती घ्यायची असेल तर 10व्या दाराच्या कुलपाची चावी एकाकडंच आहे, तो म्हणजे सद्गुरू. त्याच्याकडनं चावी घेतली, त्या दाराचं कुलूप उघडलं की जन्मोजन्मी ज्याच्या शोधात होतो ते घबाड तिथं सापडतं. विठ्ठल चावी कुणी कुणी घेतली? हातवर करा बरं. मी तरी घेतल्या. 1 2 3 वा 4 5 आहेत, बरीच आहेत. शाबाश. बाकीची बसा बोंबलत. तुम्ही यातनाच बघणार. सुटका करून घ्यायची आहे ना. आणि खरं सांगू, कीर्तनातनं जीवाची सोडवणूक झाली पाहिजे. कीर्तनातनं जीवाची सोडवणूक झाली पाहिजे. जीव गुंतला नाही पाहिजे. लक्षात ठेवा.
जीव मायेत गुंतल्यामुळं मायेचं भवदुःख त्याला त्रासदायक ठरतं. आणि म्हणून कीर्तनातनं बाहेर जाताना असं वाटलं पाहिजे, मोकळा झालो, ही अशी अनुभूती आली पाहिजे. लक्षात आलं का? ती 10व्या दाराची चावी. झाकण उघडलं, आत काय? कपड्याच्या चिंध्याने कागदाची रद्दी, म्हणजे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. आत काय काय? मांस नाही का, सगळं आत आहे. हेच रद्दी आहे सगळी. पण उपजतच भगवंतानी या मनुष्य देहामध्ये एक साधन दिले, ते अनिर्वाच्य साधन. हे 2 अक्षरे आहे. उपजतच आहे, ते प्राप्त आहे प्रत्येकाला. ते प्रत्येकाला प्राप्त आहे, लक्षात ठेवा. आणि ते 2 अक्षरी साधन, त्या साधनाकडे आमचं दुर्लक्ष झालं आणि त्याची आम्ही हत्या केली लहानपणीच, त्या 2 अक्षरी मंत्राची. आणि ती हत्या झाल्यामुळं आम्ही यमयातना भोगतोय. कळला का अर्थ? नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी घराचा वया. 2 तास मला, किती 2.5 तास झालं का, मला सहन केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या मी अखंड ऋणात राहतो. मुखातून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडला असेल तर लेकरू समजून पदरात घ्या. अभंग पूर्ण झालेला नाही, पण होणार बी नाही. कारण अध्यात्म हा विषय जितका खोल आहे, जितका आत जाऊ तितकं उकल होत जाते. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर मायबापांच्या चरणी अर्पण करतो. माझे साथीदार बांधवांच्या चरणी अर्पण करतो. नामधारक भावंड हित आलेले आहेत नाही का, त्यांच्या चरणी अर्पण करतो. आमचे परममित्रांनी जीवीचे सखे असणारे मदन सर, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लाभलेले एक थोर रत्न आहे, थोर वैभव आहे. आणि त्यांची आज्ञा घेतो. मयूर आहे, आमचे काशीनाथ दादा आहेत नाही का, आमचे गोविंदांना आहेत, समाधान महाराज आहे, संजय महाराजनं तुम्हाला खूप छान टाळकऱ्याने साथ दिली. ही लहान लहान चिमुरडे काय कळलं नसेल कीर्तन, पण असू द्या, जे कानावर पडले ते चांगलं पडले, छान. ह्या सगळ्यांच्या चरणी मी आजची कीर्तन सेवा अर्पण करतो. सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकरी यांच्या चरणी सेवा अर्पण करतो. भगवान वाग्देवांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, दर दे दार दे दार दे दार तुका म्हणे घाल, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी. एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, काळाची उडी उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजे. एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून या, सोडविना तेव्हा माया सोडविना तेव्हा माया बाप माया बाप माया बाप सोडविना तेव्हा माया बाप
सोडवे नाते मामाय बा काळाची ये उडी पडेल बाजे बा काळाची ये उडी उडी पडेल बाजे बा काळाची ये उडी माया बा पांडुरंगा जय विठाल जय विठाल जय विठाल जय जय विठाल आ बोलिलेले पुरे वेडे वापुडे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट